नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, घरकुल संदर्भात एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे। पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं प्रधानमंत्री आवास घरकुल योजनेसाठी जो अर्ज आपल्याला ग्रामपंचायतमध्ये दाखल करायचा आहे, तर त्याची सविस्तर माहिती मी दिलेली आहे। म्हणजेच जो शासनामार्फत ड सर्वे घेण्यात येतो, तर या ड सर्वे संदर्भात मी सविस्तर माहिती दिलेली आहे। आपल्याला अर्ज ग्रामपंचायतीला कशा पद्धतीने द्यायचा आहे, आपल्याला जर घरकुलाची आवश्यकता असेल तर आपलं ड सर्वेक्षण होणं खूप गरजेचं आहे आणि ड सर्वेक्षण तेथील अधिकाऱ्यांनी करावं यासाठी आपल्याला ग्रामपंचायतसाठी एक अर्ज दाखल करायचा आहे। तो अर्ज कशा पद्धतीचा आहे सविस्तर माहिती मी पाठीमागच्या व्हिडिओत दिलेली आहे। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन, आय बटन मध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल। तर हा मित्रांनो अर्ज जो आहे तो आपण लवकरात लवकर ग्रामपंचायतला जमा करायचा आहे, जेणेकरून ड सर्वेचं परीक्षण आपल्या घरी येऊन तेथील अधिकाऱ्यांनी करावं आणि आपण घरकुलमध्ये पात्र आहोत हे आपण त्यांना दाखवून द्यायचं आहे। तर या पद्धतीने मित्रांनो हे ड सर्वेक्षण लवकरच सुरू होईल, त्याच्या अगोदर अर्ज दाखल करा। पण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने मी सांगितलं की या अर्जामध्ये शासनामार्फत अटी नियम सुद्धा देण्यात आलेले आहेत। म्हणजेच आपण अर्ज दाखल करत आहे पण आपल्या जवळ कोणकोणत्या गोष्टी नाही आहेत, आपण या घरकुलासाठी कशा पद्धतीने पात्र ठरतो, तर याचा एक थोडक्यात कॉलम जो आहे तो त्या ठिकाणी देण्यात आलेला होता। तो मी तुम्हाला सांगितलं होतं की मी पुढच्या व्हिडिओत देईन। तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या नियम अटी संदर्भात सविस्तर माहिती देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा आणि आपला व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मित्रांना नक्की शेअर करत जावा, जेणेकरून शासकीय योजनांच्या माहिती त्यांना घर बसल्या मोबाईल वरती सुद्धा कळत जातील। तर जास्त वेळ न घेता मी सविस्तर माहिती द्यायला सुरुवात करतोय। तर सगळ्यात महत्त्वाचे अटी नियम जे ते आपण या ठिकाणी आता पाहणार आहे। अटी नियमांसाठी मी या ठिकाणी तुम्हाला एक स्क्रीनशॉट देत आहे, त्याच्या माध्यमातून आपण सविस्तर माहिती समजून घेऊया। तर या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता मी स्क्रीनशॉट जो आहे तो देत आहे। स्क्रीनशॉट मध्ये नियम अटीमध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला मुद्दा घ्यायचा आहे। 1 नंबरला या अटी नियमांमध्ये सांगितलेलं आहे की मोटारीकृत 3 चाकी 4 चाकी वाहन नाही। म्हणजे मित्रांनो आपण या योजनेसाठी जर अर्ज दाखल करत असाल तर आपल्या जवळ आपल्या घरी 3 चाकी किंवा 4 चाकी कोणतेही वाहन नसावे। जर आपल्या जवळ 4 चाकी किंवा 3 चाकी आपल्या रेशन कार्ड मध्ये जे काही आपण लाभार्थी असू, म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं कुटुंब पती पत्नी आणि त्यांची मुले या लाभार्थ्यांचं बनून एक कुटुंब बनतं। तुमचं सामायिक जर रेशन कार्ड असेल तर लवकरात लवकर प्रयत्न करा की ते रेशन कार्ड विभक्त कशा पद्धतीने आपल्याला करता येईल। जर रेशन कार्ड विभक्त झालं तर तुम्हाला घरकुलासाठी सेपरेट म्हणजे वेगळं असे ऍप्लिकेशन जे आहे ते भरता येतं। त्याच्यामुळे रेशन कार्ड जर एकत्र असेल तर वेगळं करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घरकुलासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। त्याच्यानंतर पुढचा दुसरा मुद्दा घेऊया। दुसरा मुद्दा असणार आहे यांत्रिकीकृत 3 चाकी 4 चाकी कृषी उपकरण नाही। आता या ठिकाणी मित्रांनो कृषी उपकरण जर पाहिलं तर म्हणजे थोडक्यात सांगता येईल की ट्रॅक्टर असेल किंवा पॉवर टिलर असेल, जे शेती उपयुक्त असे जे काही 3 चाकी किंवा 4 चाकी, तर कोणतेही कृषी उपकरण आपल्या घरी नसावं। जर आपल्या घरी ते उपकरण असेल तर आपण घरकुलासाठी अपात्र ठरलं जाऊ, आपल्याला या घरकुल योजनेसाठी फॉर्म भरता येणार नाही। त्याच्यानंतर पुढे पाहूया 3 नंबरला आहे 50,000 रुपये किसान क्रेडिट कार्ड किंवा त्याहून अधिक क्रेडिट कार्ड नाही। तर आपल्या जवळ कोणतंही क्रेडिट कार्ड नसावं, निदान आपलं घरकुल मंजूर होईपर्यंत तरी कोणतंही क्रेडिट कार्ड काढू नका। 50,000 रुपयाचा असो किंवा त्याच्यापेक्षा जास्त असो, तर आपल्या जवळ क्रेडिट कार्ड नसावं। जर असेल तर आपल्याला घरकुलासाठी नक्की अडचण येऊ शकते, त्याच्यामुळे प्रयत्न करा घरकुल मंजूर होईपर्यंत कोणत्याही क्रेडिट कार्डच्या भानगडीत पडू नका। त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो 4 नंबरला आहे कुटुंबातील कोणताही सदस्य सरकारी कर्मचारी नाही। सगळ्या घरकुलांसाठी ही अट असते, आपल्या घरामध्ये आपल्या कुटुंबामध्ये कोण जर सरकारी खात्यामध्ये कामाला असेल तर आपण घरकुलासाठी अपात्र ठरलं जाऊ। जे सर्वे करा येणारे अधिकारी असतील हे अधिकारी आपल्याला आपल्या कुटुंबाला अपात्र ठरवतील, आपल्याला घरकुलाचा लाभ देणार नाहीत। त्याच्यामुळे ज्या घरामध्ये सरकारी कर्मचारी नसतील अशांनीच या अर्जाचा विचार करायचा आहे। त्याच्यानंतर पुढे पाहूया मित्रांनो 5 नंबरला आहे शासनाकडे नोंदणीकृत बिगर कृषी उद्योग नाही। आपल्या जवळ कोणताही कृषी रिलेटेड जर उद्योग असेल तर मित्रांनो आपल्याला घरकुलासाठी अडचण येऊ शकते। त्याच्यामुळे जे लाभार्थी या कृषी उद्योगामध्ये सहभाग असतील तर त्यांनी या घरकुलासाठी फॉर्म भरायचा नाहीये। त्याच्यानंतर पुढे पहा 6 नंबरला आहे कुटुंबातील कोणताही सदस्य दरमहा 15,000 पेक्षा जास्त कमवत नाही। आपल्या कुटुंबामध्ये मित्रांनो आपल्याला महिन्याचं उत्पन्न 15,000 रुपये असणं गरजेचं आहे। म्हणजे एकंदरीत जवळजवळ 1,60,000 70,000 पर्यंत वार्षिक उत्पन्न पडतं। आपण 1.5 लाखापर्यंतचा उत्पन्नाचा दाखला या घरकुलासाठी जोडू शकता, त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही। भरपूर कुटुंब याच्यामध्ये सहभाग घेऊ शकतील। पूर्वी मित्रांनो याची लिमिट देण्यात आली होती, आपल्याला 1 लाखापर्यंतचं म्हणजेच 10,000 रुपयाचं उत्पन्न जे मित्रांनो मासिक उत्पन्न
असल्यामुळे भरपूर लोकांना या घरकुलामध्ये सहभाग घेता आला नाही। त्याच्यामुळे आता शासनाकडून याची वाढ करून 10,000 वरून 15,000 रुपये करण्यात आलेले आहे। त्या संदर्भात आपल्या जवळ क्लिप आहे, केंद्रीय मंत्री यांच्या मार्फत सविस्तर स्पष्टीकरण दिलेले आहे। आपल्याला जर पाहायचं असेल तर व्हिडिओच्या शेवटी मी ती क्लिप जोडून देत आहे। त्याच्यानंतर पुढे जाऊया। पुढे मित्रांनो पाहायचं आहे 7 नंबरला आहे, आयकर भरत नाही आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंट अंतर्गत जर फाईल केलेली असेल, आपण इन्कम टॅक्स भरत असू तर मित्रांनो आपण या घरकुलासाठी पात्र ठरत नाही, आपल्याला अपात्र ठरवलं जाईल। त्याच्यामुळे टॅक्स भरणाऱ्या लाभार्थ्यांनी या अर्जाचा विचार करायचा नाहीये, लक्ष द्यायचं आहे। शेवटपर्यंत पहा मित्रांनो, व्यवस्थित पहा। 8 नंबरला आहे, व्यावसायिक कर भरत नाही। आपला जर व्यवसाय असेल, दुकान असेल, कोणतं ऑफिस असेल, शॉप असेल तर मित्रांनो त्याची इन्कम टॅक्स फाईल नसावी, जर असेल तर तुम्ही या घरकुलासाठी अपात्र ठरलं जाऊ शकता। कारण की सर्वे करण्यासाठी येणारे अधिकारी जे आहेत ते तुमची संपूर्ण डिटेल चेक करणार आहेत। त्याच्यामुळे ही एक गोष्ट लक्षात ठेवा, गावामध्ये तुम्ही असाल किंवा शहरात असाल तर तुमच्या ग्रामपंचायतीला किंवा तुमच्या नगरपालिकेला तुमच्याबद्दल सविस्तर माहिती माहीत असते। त्याच्यामुळे जास्तीत जास्त प्रयत्न करा की आपली व्यवस्थित कागदपत्रे शासनापर्यंत पोहोचावी आणि आपण घरकुलाचा लाभ घेऊ शकू। त्याच्यानंतर पुढे पहा मित्रांनो, 9 नंबरला आहे, 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायती जमीन नाही। तर मित्रांनो पूर्वी याची लिमिट जी आहे ती कमी होती, मला एकंदरीत सांगता येणार नाही, परंतु आता ही लिमिट जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे। 2.5 एकर किंवा त्याहून अधिक बागायत जमीन नाही, म्हणजेच याची मर्यादा 2.5 एकर देण्यात आलेली आहे। आपल्या नावावरती जर 2.5 एकर असेल, 1 हेक्टर क्षेत्र असेल तर आपण या घरकुल योजनेसाठी पात्र ठरलं जाणार आहोत। त्याच्यामुळे मित्रांनो शेतकऱ्यांसाठी सुद्धा एक अतिशय आनंदाची बातमी असणार आहे। तुमच्या नावावरती बागायत 2.5 एकरापर्यंत जमीन असेल तर तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो पुढे सुद्धा आणखी एक 10वी शेवटची अट आहे, 5 एकर पेक्षा जास्त सिंचन जमीन नाही। तर मित्रांनो आपल्या नावावरती सिंचन जमीन 5 एकरापर्यंत म्हणजे कोरडवाहू आपण म्हणू शकतो, कोरडवाहू जमीन जर आपल्या नावावरती 5 एकरापर्यंत 2 हेक्टर पर्यंत जरी असेल तर आपण याच्यामध्ये सहभाग घेऊ शकू। म्हणजेच 5 एकरापुढे जर जास्त असेल तर तुम्ही याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार नाही, परंतु 5 एकरापर्यंत त्याच्या आतील जर असेल तर नक्की याच्यामध्ये सहभाग घेऊ शकणार आहेत। तर हे मित्रांनो ठराविक असे 10 मुद्दे आहेत जे या घरकुलासाठी आपण पात्र ठरण्यासंबंधात सांगितलेले आहेत। याच्यामध्ये आपण जर बसत असू तर नक्कीच आपल्याला घरकुलाचा लाभ मिळू शकतो। जास्त सर्वे करू लागू नये, त्याच्यामुळे शासनाकडून सुरुवातीलाच अर्ज करताना याच्यामध्ये अटी देण्यात आलेल्या आहेत। त्याच्यामुळे लाभार्थी फॉर्म भरताना ज्यावेळेस शेवटी सही करणार आहे, इथं खाली मित्रांनो सही आहे, सही ज्यावेळेस करेल त्यावेळेस ह्या वरच्या अटी व्यवस्थित वाचूनच तो खाली सही करणार आहे। म्हणजेच या सर्व अटींमध्ये तो बसत असल्यामुळेच खाली सही करत आहे आणि तुमच्याकडे सर्वेसाठी फॉर्म देत आहे, असा याचा ग्राह्य धरलं जाईल। त्याच्यामुळे मित्रांनो या अटी नियम मी व्यवस्थितरित्या तुम्हाला सांगेन, यासाठी सेपरेट असा हा व्हिडिओ बनवलेला आहे जेणेकरून तुम्हाला व्यवस्थितरित्या समजून जाईल आणि घरकुलासाठी किंवा या घरकुल सर्वेसाठी फॉर्म भरताना तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही। आता मित्रांनो ठराविक गोष्टी तुम्हाला समजल्या असतील। आता मित्रांनो या अटींमध्ये जर आपण बसत असू तर नक्की मित्रांनो या घरकुलासाठी आपल्याला फॉर्म भरायचा आहे, सर्वेक्षणासाठी फॉर्म भरायचा आहे। सर्वेसाठी फॉर्म भरल्यानंतर आपल्या ग्रामपंचायतमध्ये जमा करा। त्याच्यानंतर तेथील अधिकारी ठराविक अशी तारीख देऊन तुम्हाला घरी थांबवतील आणि त्याच्यानंतर तुमच्या घरी येऊन तुमचा सविस्तर असा सर्वे करतील। आधार कार्ड असेल, बँक पुस्तक असेल, इतर डिटेल तुमच्या चेक करतील आणि या ठिकाणी तुमचा सर्वेचा फॉर्म क्लिअर करून तुम्हाला घरकुलासाठी पात्र आहेत का अपात्र आहेत हे सांगतील आणि तुमचा अर्ज वर घरकुल विभागाला पाठवून देतील। तर ही मित्रांनो चालू घडलेली एक अतिशय महत्त्वाची अपडेट होती, तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेचं होतं। भरपूर लोकांना अटी आणि नियम माहीत नसल्यामुळे घरकुलामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होतात आणि त्यांना बसत असलेलं घर नामंजूर होतं। त्याच्यामुळे हा अटी नियम समजले असतील, काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये नक्की कमेंट करा जेणेकरून त्याच्यावरती मला व्यवस्थितरित्या असं उत्तर देता येईल। तर मित्रांनो आजच्यासाठी येथेच थांबतो। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। व्हिडिओ पाहिला असेल तर मित्रांपर्यंत नक्की ही अपडेट पोहोचवा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा आपला नक्की फायदा होईल। तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह, नवीन माहितीसह। तोपर्यंत धन्यवाद।